नेते सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि संतोष देशमुख यांची कन्या सुद्धा आज या मोर्चात सहभागी होणार आहे असं कळतंय। आपण थेट जाऊया पुण्यामध्ये लाल महाल परिसरामधून हा जन आक्रोश मोर्चा सुरू होणार आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। चंद्रकांत, हे लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाबरोबर सगळा प्रवास करतील आणि आपण बघतोय ही थेट दृश्य पुण्यातून आहेत। मनोज जरांगे पोहोचलेले आहेत लाल महाल परिसरामध्ये। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे, जन आक्रोश मोर्चा आहे। कालही परभणीमध्ये सहभागी झाले होते आणि परभणीमध्ये त्यांनी आवाहन केलं होतं की सगळ्या आपल्या मराठा आंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभं राहायचं आहे। शेवटी लेकीच्या न्यायासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार, कारण एका लेकीनं बाप गमावलाय, तिच्या न्यायासाठी राज्यातल्या सगळ्या बांधवांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लेकीला न्याय देण्यासाठी संतोष भैयाला सगळ्या त्या आरोपींना फाशी होईपर्यंत राज्यभर लढणार। ते धनंजय मुंडेंनी बंद करायला पाहिजे, धमक्या द्यायला लावणं, ओबीसीच्या नेत्याला हे करायला, जातीय तेढ निर्माण नाही करायला लावायला पाहिजे, होईल असं धनंजय मुंडेंनी नाही करायला पाहिजे। लोकांना आवर घातला पाहिजे, एवढं चांगली गोष्ट नाहीये त्यांच्यासाठी, कारण ही पायंडा पडता कामा नाही। प्रतिमूर्ती आमचे तमके ही पायंडा पडता चांगला नाही। आमचे लोक मेले मारले म्हणून तुम्ही प्रतिमूर्त्या काढणार, तुमचे मेल्यावर आम्ही पण तेच करायचं का? हे राज्याला शोभणारी गोष्ट नाही। धनंजय मुंडे शांततेत, सगळीकडे शांततेत राहणार, पाणी देऊन पुढे मराठ्यांना त्रास द्यायचा नाही धनंजय मुंडेच्या लोकांनी। नसता ना विलादानं जशाच तसं उत्तर द्यावं लागणार आहे, कारण ते जातीय तेढ निर्माण करायचं। ते मला आता कळालंय, हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे। जर सीआयडी मधले ऑफिसर जर असं करणार असले तर हे सरळ संतोष भैयाचा बळी तुम्ही जाणून बुजून घेतलाय असं होईल, मात्र मग आम्ही रस्त्यावर उतरणार, मग सोडणार। हो, हे राज्याचं असं चालवायला सुरुवात केली यांनी आता। हे धनंजय मुंडेने थांबवलं पाहिजे, धमक्या येणं, जातीय तेढ त्यांनी निर्माण करायचा, दुसऱ्याला म्हणा जातीय तेढ निर्माण करते, त्याच्या लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे। त्यांच्या जाती सुद्धा काही लोक खूप चांगले आहेत, पण हे जाणून बुजून तुम्ही खून पचवायसाठी हे करत असतात। धनंजय मुंडेला चांगलं नाही, धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही का खून करून एवढा घेतला जाऊ नये हे सगळं हत्याकांडासाठी? काय अरे, अशी संस्कार पाहिजेत राज्यावरती, सांगायला पाहिजे कोणाचाही लेकरू जर असं मेलं तर सगळ्या जातीनं त्याच्यात उतरलं पाहिजे। हे जाती समृद्धी, अरे काय करायला लागलं? विधान आहे त्याच्यावर वेगळेच अर्थ काढले जातात की तुम्ही वंजाऱ्यांना घरात घुसून मारणं इथपर्यंत चाललंय, तुमची काय त्याच्यावर? आता बहुत एका वंजाऱ्याला मी बोललो नाही, दलिताला नाही, मुस्लिम नाही, कोणत्याच जातीला नाही ना धनगराला नाही, जातीला नाही दुखवत, या वृत्तीला सोडणार नाही। हे जर नाही थांबले, कारण मी कधी बोललो 25 दिवसात एक शब्द वापरला का? धनंजय मुंडे नाव नाही, धनंजय देशमुखाला धमकी देतात त्याचे लोक, धनंजय मुंडेचे। मग कसे लोक शांत बसणार? लोक शांत बसणार कसे? आणि तुम्हाला एकदा सांगतो धनंजय मुंडे साहेब, तुम्ही तुमच्या लोकांना नीट सांगा। तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय लाकडं फोडणारे हत्ती आहेत, बेकार होईल। तुम्ही जातीय तेढ निर्माण करायच्या भानगडीत पडू नका आणि ओबीसीच्या नेत्याला फोन करून सांगू नका प्रतिमूर्ती काढू। हे जर रूढ पडले ना तुमचे मेल्यावर बे बाकीचे लोक मग प्रतिमूर्ती काढते, आरोपीच्या बाजूनं उकर जायचं। धन्यवाद, सॉरी आपण अगोदर मनोज जरांगे गाडीतून खाली उतरले, लाल महाल परिसरामध्ये ते पोहोचले आहेत। काही वेळात ते मोर्चात सहभागी होतील आणि मग लाल महाल ते जिल्हाधिकारी असा जन आक्रोश मोर्चा निघेल। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी जरांगेंची प्रतिक्रिया घेतली। जरांगे असे म्हणालेत की संतोष देशमुख यांच्या लेकीकरता सगळ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, त्यात सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा तिच्या पाठीशी उभं राहणं, त्या लेकरांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। आपण थेट बोलूया आता आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याशी। चंद्रकांत, परभणीमध्ये सुद्धा मोठा मोर्चा निघाला, तो मुकमोर्चा होता, हा जन आक्रोश मोर्चा आहे। घोषणाबाजी करताना आपण बघतोय जरांगे तिथे उपस्थित झालेले आहेत, काय अपडेट आहे, काय बघताय ग्राउंड रियालिटी?
आता जरांगे लाल महालात गेलेले आहेत दर्शनासाठी आणि इथून प्रतिमेला पुष्पहार घालून मग ते मोर्चामध्ये सहभागी होतील आणि संबोधित करतील. आणि आता पृथ्वीराज चव्हाण आलेले आहेत मोर्चामध्ये आणि जरांगे आता लाल महालात गेलेत. आता पृथ्वीराज चव्हाण आलेत. प्रेम उलटा घे. नाही ना बंद केलं ते. बरोबर. चंद्रकांत आता ज्या ठिकाणी उपस्थित आहेत लाल महाल परिसरामध्ये तिथे एक एक नेते यायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या निवेदनावरून आपण बघत होतो की मनोज जरांगे आले, त्यांची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी घेतली. त्या पाठोपाठ आता पृथ्वीराज चव्हाण सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत. त्यामुळे माध्यमांची गर्दी ही त्या नेत्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी झालेली आहे आणि म्हणून आपल्याला प्रतिक्रिया देता देता चंद्रकांत थांबले. चंद्रकांत आता लाल महाल परिसरामध्ये आहेत आणि लाल महाल परिसरामधून हा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. लाखोंचा जनसमुदाय लाल महाल परिसरामध्ये जमलेला आहे आणि ते या हत्येचा सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. पुण्यात बीड आणि परभणीनंतर पुण्यात हा जनआक्रोश मोर्चा निघतो आहे. खरं तर आता एकच आरोपी राहिलेला आहे, कृष्णा आंधळे त्याचं नाव, ज्याला पकडणं अजून बाकी आणि त्याच्यासाठी पथकं ऑलरेडी रवाना झालेली आहेत. जातो तिथं जरांगे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे सगळे लाल महालात आलेले आहेत. तिथं पुष्पहार अर्पण करून मग मोर्चाला सुरुवात होईल आणि मग हे मोर्चा फ्रेम चालू ठेव. इथं आता बजरंग बाप्पा बसलेले आहे, बजरंग सोनवणे आणि ही सगळे धावपळ बघू शकतो आपण. कुठेतरी एक त्याला आपण म्हणतो सगळेच नेते जे ते आपापल्या नेत्याला घेऊन येत असल्यामुळे थोडं मिसमॅनेजमेंटचं प्रकरण पाहायला मिळतं. पण सगळं मोर्चाचं मुख्य आकर्षण आहे अर्थातच जरांगे असल्यामुळं सगळी गर्दी तिकडे पाहायला मिळतं. आणि सगळे इथं आता हार अर्पण केल्यानंतर आता बसलेत ते. गर्दीमुळे थोडं सफोकेशन. जरांगेच विनंती करतात लोकांना तुम्ही खाली बसा जेणेकरून थोडं स्पेस मिळेल आणि मग त्यांना पुढे जाता येईल. लाल महाल परिसरातून लाल महाल परिसरामध्ये आपल्याला दिसत आहेत दृश्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण पोचलेले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे दृश्यांमध्ये दिसत आहेत. काही नेते इथे उपस्थित राहणार आहेत आणि मोर्चात सहभागी होणार आहेत. जरांगे वेगवेगळ्या माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. तिकडे माना पळ तिकडे भेटत येत मी त्याचं बोलत नाही, त्या तिकडे बघत नाही. तू कोण आहे केवढा जाती तिकडे काय निर्माण केला? संतोष भाईला न्याय द्या म्हणतो. ठीक आहे, जातीवाद आहे का? ठीक आहे, जातीवाद आहे. गोरगरीब मराठ्याला आरक्षण मागतो, हो का जातीवाद आहे? संतोष भैया देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना धमकी दिली, बोलायचं नाही का? मी जातीवाद आहे का? माजवड्यासारखा ते धनंजय मुंडे सांगतो वाटतं यांना बोलायला बाकीच्या. हो धनंजय मुंडे सगळा करायला लागलाय. हो त्याच्या त्या लोकांना सांगतोय, काही लोकांना, कारण त्यांच्या जाती सुद्धा खूप चांगले लोक आहेत. हे काही लोकांना सांगतोय, बरळायला लावतोय. तुम्ही प्रतिमोर्चे काढणार म्हणजे आरोपीसाठी. मग तुम्हाला ही रोड पाहिजे, तुमचा माणूस मेल्यावर आम्ही मोर्चे काढा प्रति मग जमन का? धनंजय मुंडे राजीनामा देणे तिकडे मस्त वाटायचा. आमचं काय होत नाही. 50 मंत्रिपद घेतले तरी तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना, ह्यो पहिला धनंजय मुंडेने थांबवायला पाहिजे. आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे, आणखीन खोलात जाशील, आणखीन खोलात जाऊ नको. मी 4-5 वेळेस सांगितलंय तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग. काही लोक मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसीच्या नेत्याला सांगू नको माझ्या कोण बोल म्हणून. जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नको. कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती, यायला लागली. आधी नव्हती. आतापर्यंत 20-25 दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही. धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केलं. आणि हे काय, हे बाकीच्यांना काय सांगू नको. काय होणार नाही आणि या वळणावर नेऊ नको.
जर कुटुंबातल्या सदस्यांना धमकीचे अशा पद्धतीने धमकी आज दिली बोलतो ना जाते. मी आज मुख्यमंत्र्यांना बोलतो बरं. 100% मी या विषयात आता मुख्यमंत्र्याला बोलणार आहे, त्यांना कधी बोललेलो नाही म्हणजे कारण ही तुम्ही जाती फोन करणार. हो कारण जर आता संतोष भैयाचा खून झाला आणि धनंजय मुंडेचा खून करून पोटच भरणार नसलं त्याला आणखीन त्याचे लोक मराठ्याच्या अंगावर घालून जातीवाद निर्माण करायचा असला जाती तेढ निर्माण करायचा असला काही विकत घेतलेले त्यांनी ओबीसीचे नेते हे जर बोलायला लावायचे असले अहो काही ओबीसीचे नेते लय हुशार येतो ते या दुःखात सहभागी आहेत ते बोलत सुद्धा नाही त्या विषयात आणि हे माज मस्ती आल्यासारखं बोलतात तुमचा मेल्यावर बॅनर मोर्चा काढू म्हणून हे मुख्यमंत्र्यांना सांगणं खूप गरजेचं आहे खूप सांगणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना की जातीय तेढ निर्माण करायला लागले खासदार साहेब काय सांगाल ही सगळी परिस्थिती आहे आज तुम्ही पुण्यात आलात आज आदरणीय दादा बोलताय त्याच्यानंतर आम्ही भाषणात बोलू आता मी सकाळपासून बोलतोय एक पोलीस अधिकारी आहेत त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी जर एक पत्रकार परिषद घेतली तर बरेच काही गोष्टी समोर येतील. मी त्यांच्या पत्रकार परिषदेची वाट बघतोय त्यांनी घेऊन टाकावी पत्रकार परिषद माझं काही म्हणणं नाहीये त्यांना त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी त्याच्यानंतर काय होईल ते नंतर बघू